हॅलो सगळ्यांना नमस्कार। आणि आज आहे फ्रायडे आणि आज माझी एग्जाम होती A1ची आणि माझी एग्जाम झालेली आहे आणि खूप मस्त गेला पेपर। मी खूप हॅपी आहे, सगळं इझी पीझी आलं होतं पेपरमध्ये। तर मी आता निघाली आहे स्टेशनला जायला, पण आता समर आहे आणि खूप मस्त वाटतं, सगळीकडे ग्रीन ग्रीन आणि हे असं छोटे छोटे फुलं येतात वेगवेगळ्या कलरची, तर ते मला खूप आवडतात ॲक्च्युली, येलो आणि व्हाईट, आणि हे बघायला पण खूप मस्त वाटतं सगळीकडे। तर जर्मनीमधला हा जो स्प्रिंग ऋतू असं तो मला म्हणजे खूप आवडतं, ॲक्च्युली सगळ्यांनाच आवडतं आणि खूप मस्त वाटतं, सगळी झाडं अशी हिरवीगार आणि असं सुंदर वाटतं, जाताना मस्त वाटतं। कारण की आता थंडीसुद्धा खूप कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे वॉक करायला चांगलं वाटतं नेहमी। खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे कारण की माझी जर्मन A1 लँग्वेजची टेस्ट होती आणि मला टेस्टसाठी प्रिपरेशन करायचं होतं, स्टडी करायचा होता, त्याच्यामुळे मला ब्लॉग आणि ह्याच्यामध्ये टाईम बिलकुलच भेटत नव्हता। मी माझं सगळं फोकस त्याच्यावरतीच केला होता। बट आज माझी स्पीकिंग टेस्ट होती, माझी A1 लँग्वेजची स्पीकिंग टेस्ट होती। मी एक लँग्वेज A1चा पूर्ण वेगळा ब्लॉग बनवणार आहे की A1 स्पीकिंग टेस्ट किंवा A1 ऑल रायटिंग आणि सगळी लेटर रायटिंग वगैरे A1 टेस्ट कशी असते, A1चा फॉर्मॅट कसा असतो, तर मी त्याच्यासाठी एक वेगळा ब्लॉग नक्कीच करणार आहे। फायनली माझी आज एक्झाम झाली आणि मी थोडा स्ट्रेस फ्री झाले। तर आता माझी नेक्स्ट वीकपासून माझी A2 लेवल स्टार्ट होणार आहे। सो A2 लेवल थोडी स्टार्ट होणार तर स्पीकिंगचा थोडा कॉन्फिडन्स येतो लँग्वेज स्पीकिंगसाठी, आणि थोडं अजून टफ होत जाणार, जसं जशी लेवल पुढे जाईल तसं तसं लँग्वेज टफ होत जाते, पण ठीक आहे, होऊन जाईल। असं वाटतं रस्त्यावरनं जाताना सुंदर असे पक्ष्यांचे आवाज येतात, शांतता वाटते एकदम। सिटी आहे आणि तरीही खूप शांतता आहे। इकडे किंडरगार्टन आहे, alles Kinders. माझा न्यू यूट्यूब चॅनल आहे, पण मला कोणीच सबस्क्राईब करत नाही। जर प्लीज कोणी बघत असाल तर मला सबस्क्राईब करा। हसायला तर ॲक्च्युली की मी व्हिडिओ का करते, पण मला आवडतात, म्हणजे स्वतःचा काहीतरी कंटेंट असावा आणि म्हणून मी करते व्हिडिओ, असं काही नाही आहे। पण टाईम मिळाला तेव्हाच मी करते, असं रोज रोज करायला वगैरे मला काही पॉसिबल होत नाही, पण मी करते। जर तुम्ही कोणी बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा। मी छोटे मोठे काहीतरी ब्लॉग्स टाकत जाईन आठवड्याला, जसे जमतील तसे, युरोपियन लाईफस्टाईल किंवा लँग्वेज लर्निंग, सगळ्या गोष्टीसाठी। स्टेशनला आली आहे मी आता आणि ट्रेनचा वेट करायला लागणार आहे। स्टेशन, माझी ट्रेन यायला अजून 15 मिनिटं आहेत आणि वेट करायला लागणार आहे। जर्मनीतले झाडंसुद्धा हे लोक खूप मेंटेन ठेवतात। मी सकाळी येतानाच बघत होती, याचं काम चालू होतं, त्यांना प्रत्येक झाडाला तुम्हाला एक वेगवेगळा शेप बघायला मिळेल, आणि ही ती सगळी टीम आहे जे सकाळपासून इथे काम करत होते। मी सकाळी स्टेशनला आली तेव्हा कटिंगचं सगळं काम चालू होतं, आता त्यांचासुद्धा ब्रेक झाला आहे। हे झाड असं कटिंग, प्रत्येक झाडाला ते छान असा शेप देतात आणि अनवॉन्टेड का असेल ब्रांचेस वगैरे ते काढून टाकतात, सुंदर। ट्रेनचा वेट करतेय, टाईम आहे अजून ट्रेनसाठी 11 वाजून 10 मिनिट झाले। माझी ट्रेन 11:25ला आहे। मला जर्मनीचा स्प्रिंग आवडतो कारण की सगळ्या झाडांना इतका सुंदर बहर येतो आणि ते खूप मस्त दिसतं। झाडं मोस्टली सगळे असे व्हाईट कलरचे किंवा पिंक कलरची फुलं, तर ते असं बघायला खूप मस्त।
आणि इकडे पोपटसुद्धा खूप असतात. मी कालच बघितलं एका झाडावरती 3-3, 4-4 पोपट होते. जर्मनीचे पोपट पण जर्मनच बोलतात वाटतं. पोपट, जर्मनीचे सगळे प्राणी, कुत्रे, इतके कुत्रे शांत असतात की कुत्र्यांचा भूसुद्धा ऐकायला येत नाही. आणि आपल्याकडचे कुत्रे खूप फरक आहे ना. तर आता ही टीम पुन्हा कामाला लागणार आहे. इकडच्या प्लॅटफॉर्मवर काहीच गर्दी नसते. हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसं सुद्धा इकडे नसतात. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. टेक केअर.